नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी राडा घातलाय. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून डॉक्टर कल्याण काळेंच्या कार्यालयाची तोडफोड केली गेली. अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. तिकीट वाटपात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केलाय. फुलंब्री येथील कार्यालयाची काँग्रेस कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकारामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी ही उघड झाली आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेले आहेत. विजय, अंतर्गत गटबाजी काँग्रेसमधील समोर आलेली आहे. जागा वाटपावरून हे सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. सध्या काय स्थिती आहे तिथे? नक्कीच अगदी जर पाहिलं तर निष्ठावंत कार्यकर्त्यावरती अन्याय केला जात असल्याचा आरोप जो आहे तो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला होता. यामुळे फुलंब्री येथील खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड जी आहे ती कार्यकर्त्यांनी केल्याची पाहायला मिळाली. 2 गट जे आहे ते फुलंब्रीमध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर कल्याण काळे यांच्या विरोधकांनी जे आहे ते म्हणजे गटबाजी जी आहे ते झाली आणि त्यानंतर त्यांची कार्यालयाची तोडफोड देखील झाली. कारण जर पाहिलं तर भाजप आणि सेनेची युती झाली होती. या युतीमध्ये देखील भाजपचे काही कार्यकर्ते नाराज असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून देखील आक्रमक भूमिका जी आहे ती घेण्यात आली होती. मंत्री अतुल सावे असतील, खासदार भागवत कराड असतील यांच्या गाडीला घेरावा घालण्यात आला होता. त्याच पद्धतीने आज देखील आता फुलंब्रीमध्ये काँग्रेसचा राडा जो आहे तो समोर आलेला आणि काँग्रेसमध्ये देखील आता गटबाजी जी आहे ती निर्माण झाल्याची पाहायला मिळाली होती. आणि त्यामुळे आता थेट जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड जी आहे ती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये आम्ही काम करत आहोत, निष्ठावंत आहोत, तरी देखील आम्हाला उमेदवारी दिली जात नसल्याचा आरोप जो आहे तो या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यामुळे त्या रोषात जे आहे ते या कार्यकर्त्यांनी जनसंपर्क कार्यालय फोडलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद विजय दिलेल्या माहितीबद्दल.